brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मनसरमध्ये सहज फिरत होतो आणि पुढे चालत आणखी आलं. म्हटलं नक्की बाजारात चाललंय काय, व्यापाऱ्यांचं काय चाललंय. तर मला हे आता हे काय म्हणू की हे सगळी जसं आपण म्हणतो की गलिया सुनसान हो गई आहे, तर तसं थोडंफार आहे. कारण आता गर्दी नाही, इथे काय नाही, मार्केट सगळं बंद आलं आहे. पण दुकानं मात्र चालू ठेवा, कारण अशी काय खूप एकदमच लॉ अँड ऑर्डरची ती सिच्युएशन नाही आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. थोडा पाऊस झाला तर मी मागे सरतो. बरं बाबा नमस्कार, तुमचं नाव काय? मला हे चालता दिसले सरच म्हटलं. इस्माईल आतार. इस्माईल बाबा मी आतार. वडिलाचं नाव बाबा मी. ओके. किती वर्षापासून तुम्ही इथं? इथं कमीत कमी 60 वर्ष इथे आहे मी. तुम्ही? हो. आणि त्याच्या आधीच्या पिढ्या कुठे होत्या? आधीची पिढ्या बी इथंच होते. काय भाऊ, पेटला काय एक चुलता होता. एक चुलता वडगाव मावळामध्ये होता, धंदा करीत होता, तो वाढला. पण मग इथे तुम्ही 60 वर्ष आहे, तुमच्या आधीच्या पिढ्या इथे राहिलेल्या आहेत? हा, राहिलेले मी. पर आजोबा होते, त्याच्यानंतर आजोबा होते आणि 4 चुलते होते. काय विकता तुम्ही बरं? ठीक आहे. हे जरा पाऊस सुरू झाला थोडा. हे पूजाचं सामान, कापूर, उदबत्ती, पुढे ही देवीची वाटी, हा ही देवीचं सामान आहे समजायचं. आहे काय भोले शंकर पण दिसतात. हा, देवीचं जो सामान आहे समजा आपल्याजवळ, दुसरा काही किती नाही. वर्षापासून विकताय? आणि आता 60 वर्ष झाली मला विकून. तेव्हापासून तुम्ही पूजेचं सामान हो विकताय? हो हो. इथून काय आहे चौकात मी बघतो इथे? हे कोणतं मंदिर आहे? जैन मंदिर आहे. गुजराती लोकांचा, मारवाडी हे जैन मंदिर आहे. हा. इथं राम मंदिर आला तो. ते दुकान बंद आहे ना, त्याच्या शेजारी राम मंदिर आहे. हा, त्याच्या बाजूला. हा, इथं मारुती मंदिर आला. आणि पलीकडे ती मशीद पहिले आहे. मशीद आली. बरं बरं. काय मशिदीचं नाव आहे ते? हा, त्याचं नाव बघा, हे आहे. काय म्हणतात त्याला, चांगलंच नाव आहे त्याचं बघा. बरं ठीक आहे. फार इंटरेस्टिंग चौकात बसलो मी. थांबा, थोडं पावसामुळे आतमध्ये येतो. छत्री असेल तर द्या की एखादी. चला. नाही इकडे यावं लागणार आहे तुम्हाला. इकडं आहे हे मारुती मंदिर आहे. मारुती मंदिर, त्याच्या बाजूला भिंत लागून बघा. गोपाळ दाखव जरा. ते मारुती मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच भिंतीला लागून तिथं मशीद आहे. इकडं लगेच समोर आहे श्रीरामाचं मंदिर, प्रभू श्रीरामाचं मंदिर. इथे बाजूला हे आहे जैन मंदिर. बरोबर. एकदम सर्व धर्म समभाव चौक दिसतो. हा. आणि आतमध्ये बी जुनी मशीद आहे. हा, इकडं आतमध्ये. आणि ती शिवपुतळ्यापाशी मशीद, ती इकडे तो दर्गा आहे पुढं. दर्गा आहे. हा. हा बरं, तो दर्गा जिथे ती कॉन्ट्रोवर्सी सगळी झाली त्याच रस्त्याने मी आता समोर चालत आलो. इथं मागं म्हणजे अगदी 50 मीटर पण डिस्टन्स नाही. आता पाऊस आहे त्यामुळे. पण इथं मागं अगदी तो दर्गा, याच्यावरून सगळी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली. बरं, हे काय झालंय, काय चाललंय मनसरमध्ये मला सांगा. आता हे काय हे पडलं, हे आपसूक, त्याच्यामुळे हे वातावरण चाललंय. पण तुम्ही एवढं वर्ष राहता, एवढ्या वर्षात पण ह्याच्या आधी अशा घटना घडल्या असतील? नाही, कधी नाही. जन्मात नाही, कधी नाही, चुकून नाही. पोलीस स्टेशनला रिकाट आहे, कधी नाही. भांडण नाही, हिंदू मुस्लिमचं काही नाही, संबंध नाही. एक इथं करून कार्यक्रम न्यायचे. गणपती असू, मोहरम असू, एक मेळाला धरून कार्यक्रम करायचे. बरं. अशी पद्धत होती. हिंदू समाज बी मानायचा, मुस्लिम समाज बी मानायचा, असा भेदभाव नव्हता. एक संगती बी आले तरी बाबा तुमचा बी कार्यक्रम राहून द्या, आमचा माग तासभर लेट करू, आम्ही बंद नका करू. इथंच तुमचं दुकान जर 60 वर्ष असेल तर हा चौकच भारी. इथं जैन मंदिर आहे, बाजूला प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे, बाजूला हनुमान मंदिर, आणि तिथे मशीद आहे. हां. आणि किती वर्षापासून आहे? नाही सांगता यायचं, ते आम्हाला सांगता नाही यायचं. पूर्वीपासून. एवढं आधीपासून आहे? हा. छत्री घेऊन या जरा इकडे. हे काय विकतात मला दाखवायचं तुम्हाला, याच्यासाठी की हे किती वर्षापासून ते तुमचं हे बांगड्यांचं पण आहे ना? हा, बांगड्यांच्या बी आहे ना. बांगड्यांचं पण आहे. हा. आणखीन नाही का, हे पूजाचंच आहे ते. देवीचं सामान, कापूर, उदबत्ती, हे सामान. ते पण सामान. हा, ही देवीची वटी आहे. एक एक दाखवा मला काय विकतो. हे देवीची वटी आहे. हे बघा, ही देवीची वटी आहे. ही देवीची वटी आहे.
काय हे देवीची वटी ही ओटीवर इथं मुक्ताबाईचं मंदिर आहे बाहेर ओके, तिची इथे वटी. देवीचं पण मंदिर आहे का हा मुक्ताबाईचं? हे बांधकाम झालं नाही हा. त्याच्या शेजारी मुक्ताबाई मंदिर आहे बरं हो इकडे काय काय आणखी हे तर कुंकू हळद कुंकू हळद आहे बरं शिंदूर शेंदूर पण आहे का? गणगुळी गंधगुळे हा हे पित्राच्या टायमाला लागती बरोबर बरोबर गंधगुळी हा यात काय आहे? हे बदाम सुपारी हे वटीत टाकायला लागते ना हा. ह्याला लागायची ती हम्म. असं आहे ती आणि हे काय जानू आहे का काय हा जानू आहे हे जानू आहे. जानू आहे ही हळद दिसते हळद याला लागते हळकुंड हा, आहे. बदाम सुपारी हळकूण खोबरा हे याला लागतं ठीक आहे याच्यामध्ये पॅक केलेलं आहे तुम्ही एवढ्या वर्षापासून हे विकताय एवढ्या वर्ष तुम्ही म्हणता इथं काहीच कोणत्या असल्या घटना घडलेल्या नाही मग आता काय लफड आहे आता परमेश्वराला माहिती आहे कधी काय झालं नाही आतापर्यंत कधी काय झालं नाही हिंदू मुसलमान एकदम भावासारखे राहिले हे काय वरती इथं वाती दिसतात लटकवल्या आणखी किती आहे ना पण पूजाचंच आहे नाही पूजा हा कापूर आहे मी तर सांगितलं तुम्हाला उदबत्ती आहे बांगडे आहे हा पण मग आता आपण मला हे सांगा आता इथे एवढी सगळी मंदिरं आहेत बाजूला मस्जिद पण आहे तेवढं सगळं पण मग याच्या आधी कधीच असे प्रसंग घडले नाही नाही, कधी नाही चुकून नाही आणि जवळ किसनराव बांधकिले होते मोहरम असो मोहरममध्ये बी हजर गणपतीमध्ये बी हजर बरं आमचा समाज बी राहायचा हिंदू समाज बी आमच्या याच्यामध्ये राहायचा कधी भांडण नाही कधी शिवीगाळी नाही कधी दादागिरी नाही ही झालीच नाही आजपर्यंत आणि किसनराव बांधकिले तर प्रेमाने सांगायचे का पोलीस बंदोबस्ताची गरज नाही इथपर्यंत आम्ही ऐकलेलं आहे पण ते आता सगळे जुन्या पिढीचे नेते आहेत, तुमच्या पिढीतले सगळे हा बरोबर आहे नाही आता ही सगळी जुनी पिढी झाली मला म्हणणं मग आता काय असं काय गडबडलं काय असं की इतकं पडल्यामुळे एवढा कुटाणा वाढला बरं हे पडल्यामुळं कुटाणा वाढला बाकी काय नाही बाकी काय नव्हतं नाही आता सगळे सोबत आता मंदिरं पण बाजूला हा आहे ना पण कधी काय आजपर्यंत झाला नाही देवाचं काम देव करते पूजा आरती करतात मशिदीचं काम नमाज पडतात कधी भांडण नाही ते कीर्तन असू भजन असू काय नाही का बाबा वाजू नका काय नाही त्यांचा कार्यक्रम ते करतात रामनवमीचा बी कार्यक्रम इथं होतो हो होतो ना मोठा कार्यक्रम होतो असता का तुम्ही सगळे हो मग आम्ही असतो म्हणजे आम्ही लापशी खाल्लेली रामनवमीची हे समोरचे यांना विचारा ते 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 त्याच्यामध्ये आहे सहभागी आम्ही खोटं सांगत असं काही नाही इथं बसून लापशी खाल्लेली रामाची आम्ही आणि आम्ही प्रत्येक जणाला राम राम करतो हिंदू समाजाला प्रत्येक अजून व्यक्ती जिवंत आहे इतके हिंदू समाज मला जाणीतात मानितात आजपर्यंत पोलीस स्टेशन माहीत नाही कोर्ट माहीत नाही आजपर्यंत लांडी लबाडी नाही कधी पोलीस स्टेशनमध्ये दाखला नाही कधी भांडण नाही चांगलं आहे पण मस्त आहे काय आता मला असं दिसतंय हे पडल्यापासून काय झालं हा हे मला काय सांगता येतं नाही तेव्हापासून हे बिघडलं समजा बिघडलं सगळं आणि हे बांधकिले साहेब असते तर इतकं बिघडलं नसतं हे बी मी सांगू शकतो तुम्हाला हे विजित होते जागेवरच नाही ठीक आहे आता काय राजकीय परिस्थिती काळानुसार बदलणार त्याला तुम्ही आम्ही काय करू शकणार नाहीये पण सामाजिक परिस्थिती मात्र नीट राहिली पाहिजे बरोबर हां बरोबर आहे मान्य आहे आम्हाला मान्य आहे हिंदू बी भाऊ आहे मुसलमान बी भाऊ आहे एवढ्या वर्ष तसंच चाललंय की? हा आई बहिणी याच्यात त्यांची बी फार ओळख आहे आमची असं काय आहे नाही आता ते गेला आम्हाला नाही तर तिने सांगितलं होतं निगुटवाडी आहे पाहिजे बांगड्या पाहिजे पैसे मी म्हणलं नंतर आणून द्या कधी हे नाही कधी चुकून नाही आणि कुणी आपला रुपया बी बुडावला नाही देवाची खोट हिंदू समाजाने कुणी रुपया बुडावला नाही आपलं इतका लोभ होता हिंदू समाजाने त्याचं जेवण केलेलं आहे मी हा, किचन लापशी खाल्ली तुम्ही म्हटलं. रामाची लापशी खाल्ली ना मी अख्खा हिंदू समाज सांगन इथं तुम्हाला गुजराती समाज सुद्धा सांगन आणि त्या दिवशी आमचं दुकान उघडं असतो रामनवमीची इथं बसायला जागा नसती पार तिथपर्यंत जाते पंगत पुढं आता जे पडलं ना हा, दर्ग्यापर्यंत तिथपर्यंत एवढं? पंगत हा तिथपर्यंत पंगत जाती सगळे वाढायला आहेत मग. हा वाढायला पोट झटायला का लागतो ना. घाटायला लागतं, बरोबर आहे.
आता 7-8 पोतीची लापशी असते बापरे. नाही एवढं करायचं. आणि शाक असते, शाक पण असतं. मटकी वाटाणा हे ते आणि पुरी बटाटा शाक का भात शाक? पुरी नाही, शाक 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 आणि लापशी. लापशी. पण लापशी बी काय काजू बदाम टाकलेली लापशी, गावठी तुपातली लापशी. बरोबर. एक मेरा हात लावतात. वाणी उजमी डबे के डबे देतात, बरोबर. जीवनदेर सेट देतो. आम्ही समजा पाहिलेलं आहे. सगळं पाहिलं. बरोबर आहे. आणि जीवनदेर सेटला विचारा आमची परिस्थिती, ते तुम्हाला समजा सांगू शकतो. आजपर्यंत कधी नाही ते लोक आम्हाला मानतात. आमच्या तोंडातून कधी शिवी निघणार नाही, कोणाला बोलणार नाही, काय नाही. सगळे आपापले हे करतात. बस आता मला वाटलं मी मंचरमध्ये आलो. त्याचं कारण असं त्यांनी लापशी आणि शाकचं नाव काढलं. या भागात आहे ना, शाक म्हणजे काय, आपली मटकी बटाटा असं मिक्स केलेली आपली उसळीची भाजी असते, त्याला इथं सगळे शाक म्हणतात. शाक खाल्ल्याला पोटात राहत नाही, पण आम्ही खाल्लेलं आहे. आम्ही खोटं का सांगू? त्या डाळी कोणाला बी विचारा तुम्ही. बढिया. ते शाकचं सांगत होतं ते. काय चुकी झाली असतं तर ते बी सांगा. नाही काय विषय. चला बरं वाटलं मला तुम्हाला भेटून. ते लापशी असते तर गव्हाची. त्याला लापशी आम्ही खाल्लेली आहे का नाही तोच सांगा तुम्हाला. ते बैल रंग होतं वाटतं. जातो तिकडे. चला थांबा बघू आपण हे काय करतात महाराज. काय कसलं दुकान आहे यांचं, भांड्याचं दिसतंय मला. आणि मातीची भांडी. आणि नमस्ते. या या या. काय करताय? बैल रंग होत आहे. नमस्ते. या या बाहेर की थोडं गप्पा मारला. काय बघू मला कसं रंग होतं. इकडे किती वर्षापासून तुम्ही इथं राहिला? मी इथं 20-25 वर्ष झाली इथं राहायला आलो. आणि हे तुमचंच आहे पूर्ण? स्वतःच आहे आपलं मालकी, स्वतःच. स्वतःच आहे. कुंभारवाड्यात जुनं घर आहे आपलं कुंभारवाड्यात, पण इथं मिळालं हे विकत घेतलं म्हणून इकडं आलो. व्यवसाय मार्केटमध्ये. मार्केटमध्ये व्यवसाय आमचा कुंभाराचाच आहे. आणि आता बैलपोळा आल्यामुळं मातीचे बैलाचे बनवायचे काम चालू आहे. आणि माती बनवायला जे मातीची बैल बनवायची असतात त्याला ते माती मिळत नाही आम्हाला, कारण ती संपूर्ण धरणात आणि बंधाऱ्यात अडकली गेलेली आहे. बरोबर. खडवान मात्यामुळं आमची वीट बैल होत नाही, मडकी होत नाही, काही नाही. हे सगळं नाव काय तुमचं म्हटलं? नाव पूर्ण? बंडू भिकू समोश मंचर. हा आम्ही स्वतः समोर. आणि किती वर्षापासून तुम्ही हे करताय कुंभारकाम? हे आमचे मडकी पण चुली आमची मंडळी करतात. हे मातीच्या बाया माणसं बनवितात. ही मडकी आम्ही आता आमच्या इकडे माती नसल्यामुळं आम्ही डायरेक्ट नाशिकच्या पुढून आयतं माल आणतो. कारण तिकडे माती आयता माल आणतो मी. संपूर्ण माठ झाले. पेंट करा. कुठला रंग होता तुम्ही दाखवा कसं करताय मला. आईल पेंटचे कलर येत. दाखवा दाखवा करत राहा. दाखवू कसं करताय. हे बघा दाखवतो मी. आईल पेंटचे कलर. हे बघा आईल पेंटचा कलर. हे असं कलरनी निम्म शिंग चांगलं दाखवायचे. हे आता बैल पोळा आमचा आला ना, आता रविवारी मंचरचा बैल रविवारी भाद्रपद पोळा. आणि पोळा झाला का, श्रावणी संपला आता भाद्रपद. पोळा झाला का दुसऱ्या दिवशी सोमवारी घटस्थापना आहे. घटस्थापनाचा कार्यक्रम होणार आता. म्हणजे रविवारी पोळा झाल्यावर सोमवारी घटस्थापनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी तुम्ही ते करताय? हा, त्याच्यासाठी लोकांना माल लागतो ना, मग ते बैल वगैरे पोळ्यासाठी आम्ही तयार करतो. आणि घटस्थापनेसाठी आयते माठ आणलेले नाशिकच्या पुढून लोकांना. पण आता 2 दिवस बघतो मी इथं गर्दी नाही, काय नाही काय नाही. मार्केट बंद केलं कळतंय. मार्केटमध्ये आता सगळा बाजार जो मार्केटचा आहे तो सगळा चौकात गेला, बाहेर गेला. घोडेगाव रोडला लोकांनी इकडे यायला पाहिजे, पण ती इथे नाहीत. मग घोडेगाव रोडला, हायवे रोडला बसतात भाजीपाला. बरं मला एक सांगा, आता हे तुमच्या समोर यांचं दुकान आहे. ते म्हटले इथं रामनवमीची मी लापशी खाल्ली. तुम्ही पण होता का? ते म्हणतात इथं रामनवमीची त्यांनी लापशी खाल्ली असं ते म्हणतात. तुम्ही होता का? नवमीचा मोठा कार्यक्रम चालू असतो चैत्र महिन्यात. हो हो, आम्ही कार्यकर्तेच आहे त्याच्यात. कार्यकर्तेचे आम्ही रामनवमीच्या. हो हो, मुस्लिम समाज आणि संपूर्ण मराठा समाज एकत्र आजबत असतो आम्ही. हो, मुस्लिम समाजाची सर्व मुलं आम्हाला मदतीला येतात.
ते राजू शेठ इनामदार झाले, ते मुन्ना शेठ होते ते झाले, सगळे आम्हाला मदतीला येत होते इथं. मुस्लिम समाज आणि मराठा समाज एकत्र सर्व आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. काहीच नाही, अजिबात नाही. व्यवसाय करायचे झाले, व्यापार वगैरे, तरी आम्ही विचारानेच करीत असतो. मुस्लिम धर्म आणि आमचं पहिल्यापासून एकमेकांनी आम्ही धंदेखोर. आता माझा वीटभट्टीचा व्यवसाय होता, तर मला मुन्ना शेटणी झाले, कडूबडू इनामदार झाले, ते बरं त्यांनी खूप मला मदत केली. म्हणजे कोळशाची गाड्या, खाराच्या गाड्या आणून द्यायची. त्यांचा अजून बी आम्हाला ह्या हातभार विट व्हायचे झाले तर त्यांच्या गाड्यात आम्ही बोलतो मुस्लिम समाज. पण कधी आमचं हे नाही, अजिबात नाही. किती पहिलं रंगोली बघू बरं. हे गोपाळ लाव बघू, त्यांनी दाखवतात बघा ते मस्त. साहेब हे फार कष्टाचं काम आहे बाबा, हा फार कष्टाचं काम आहे, फार कष्टाचं काम आहे. आम्ही बघतो दिवसभर कसे करतात ती. कंबर पाठ एक होती काय असं केलंय का? वा मस्त मस्त. हा आता भाद्रपदातला पोळा ना, मस्त. हे तुम्ही आता रंगोली वाटतं ना? रंगवायचं काम चालू आहे आता, रंगवायची काम चालू आहे. आता रंगवायची काम चालू आहे. आणि रविवारी भाद्रपद पोळा साजरा होणार आहे. भाद्रपद पोळा साजरा झाला का घट बसतील. ठीक आहे. आमच्या इकडं संपूर्ण कुंभार समाज झाला, मुस्लिम समाज झाला, आम्ही कधी वादविवाद कधीच होत नाही. संपूर्ण एकत्र व्यवसाय करीत असतो. एकमताच्या विचाराने आम्ही व्यवसाय चालतो. आम्हाला गाड्यांचे कधी आडी अडचण आले तर आम्ही डायरेक्ट त्यांना सांगत असतो. मुस्लिम समाजाला इनामदार झाले, हे दुसरे सय्यद, त्यांना सांगितलं बरोबर ते येतात आमच्या भटीव गाड्या घेऊन. पण कधी वादविवाद नाही, काय नाही. संपूर्ण एक मताने विचाराने आमचा व्यवसाय एकत्र लापशी खाताय सगळे. येतो लापशी खायला येतो मी. तुम्हाला अख्खं बाजारपेठत रामनवमीच्या दिवशी तुम्ही हजर राहा. तुम्हाला संपूर्ण बाजारपेठत मुस्लिम समाज आणि मराठा समाज सगळं 12 बोलवते वगैरे सगळे एकत्र का असतात. वा वा वा, बढिया. बरं वाटलं भेटून तुम्हाला. सॉरी मला बूट नाही काढता आले बरं का, मी तिकडून आलो चालत. सॉरी. बघा काय चाललंय मंचरच्या मार्केटमध्ये. हाय गोपाळ, हे दाखवा. इथून मी अगदी 50 मीटर पण अंतर नाही बरं का. हे पुढे तुम्हाला ही जी बॅरिकेड लागलेली दिसत आहेत ती बरोबर भिंत जिथे आहे तिथे ती पडलेली आहे. आणि मी म्हटलं बाजारात काय चाललंय सध्या बघावं म्हणून मी आलो होतो. तर मला ही मंडळी भेटली आणि एक एक पुढे घेतलेला आहे. वर्षानुवर्षे सगळे एकत्र आहेत, यांच्यामध्ये कोणतेच प्रॉब्लेम नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे एलिमेंट्स असं सांगण्याचा प्रयत्न करत असतील की तिथे दुसरं काहीतरी सापडले वगैरे वगैरे, तर हा सोशल हार्मनी बिघडवण्याचा प्रयत्न आहे की असा प्रश्न या वातावरण बघता मला आता पडू लागला आहे. पण अर्थात पुढे आणखी 12 आहे, तिकडे पण मी चाललो आहे. आणखी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नक्की काय घडतं काय नाही हे पण सगळं समजून घ्यायचं आहे. पण त्यासाठी तुम्ही मुंबई तक बघत राहा. लय भारी माणसं भेटणार आपल्याला, लापशी खाणारी, सॅक बनवणारी, कोणाच्या आणखी कुठल्या पंक्तीतल्या जुन्या आठवणी असतील, रामनवमीच्या असतील, ईदच्या असतील, सगळ्या आठवणी जागा करू. या तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार वाबळे, मंचरमधून.